Good morning, friends. We are learning the poem A Teenager's Prayer written by Jemos. In our part 1, we have completed two stanzas from this poem. In first stanza, poet Jemos said us, each day brings new beginning. There are several opportunities waiting for us every day, and regarding with that opportunities we have to take the decisions. We are the responsible to take the decisions of our life, decisions which leads us to great success. And hand in hand we have to take the decisions, or sometimes may we take wrong decisions which travel down the darkened roads, or you can say which such decisions leads us to a great distress, may create great pain in our life, strain in our life. Now let's see the third stanza. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. In this stanza, speaker directly appeals to the Lord, that is God. So you can say in first line, the figure of speech is apostrophe, as the narrator or the speaker is talking or appealing, addressing to the God, which is not present before us. That's why the figure of speech in this line is apostrophe. Please open up my eyes, dear Lord. Help me that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Through this stanza, the speaker appeals to the God. Help me, hey God. Open up my eyes. Let me clearly see and take my decisions. And also be with me. Help me to take right decisions. With that right decisions, I can bring out the best in me. I can utilize my strengths and make my future bright. All these things, I need your help. Through this stanza, the speaker appeals to the God to help him or her. ओके, म्हणजे या स्टांजामध्ये तो टीनेजर किंवा ती टीनेजर डायरेक्टली गॉडशी बोलते आणि मला मदत कर. कशासाठी मदत कर? मला माझं भविष्य असं क्लिअर दिसलं पाहिजे. डिसिजन घेताना मला ते स्पष्ट दिसलं पाहिजे, आणि हे डिसिजन घेताना तू माझ्यासोबत असला पाहिजेस. हे डिसिजन घेताना तू मला मदत कर, जेणेकरून त्या डिसिजनने मी माझं भविष्य चांगलं करू शकतो किंवा शकते, आणि माझ्यामध्ये जे चांगल्या गुण आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, त्यांचा उपयोग माझं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी करू शकेल. परंतु यासाठी मला तुझी मदत हवी आहे. लेट्स सी द नेक्स्ट स्टॅन्झा. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. In this stanza also, the speaker directly appeals to the God. काय अपील करताय? हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. मला नाही म्हणण्यासाठी मदत कर. आतापर्यंत आपण पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स ऑफ द पोएम पाहिले होते, परंतु दुसरी पण एक गोष्ट असते, निर्णय घेताना काही वेळेस नाही म्हणता पण आलं पाहिजे, आणि हे नाही म्हणण्यासाठी हे ईश्वरा तू मला मदत कर. बरं, कधी नाही म्हणायचे? व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. व्हॉट इज मीन बाय टेम्पटेशन? टेम्पटेशन मीन्स स्ट्रॉंग डिझायर टू डू बॅड थिंग्स, रॉंग थिंग्स. वाईट करण्याची इच्छा होणे. जर अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली
तर नाही म्हणण्यास मला मदत कर. कोणीतरी मित्राने मैत्रिणीने जर मला अशी वाईट सवय लावण्याचा प्रयत्न केला किंवा तशी इच्छा जर माझ्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर मला अशा प्रसंगी नाही म्हणण्याची शक्ती दे, नाही म्हणण्यास मदत कर. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन. अशा वेळेस मी काय करू शकेन की माझी बॉडी, माझं शरीर स्वच्छ ठेवू शकेन. या वयामध्ये व्यसनाच्या दृष्टीने जर पाहिलं तर अनेक वेळेस आपल्याला अशा प्रकारचे टेम्पटेशन आपल्यासमोर येतात वाईट गोष्टी करण्याच्या. कारण सुधारण्याचं पण हेच वय आणि बिघडण्याचं पण हेच वय. आणि असं जर काही बिघडवणाऱ्या गोष्टी आपल्या समोर आल्या तर त्याला नाही म्हणता आलं पाहिजे. आणि त्या येणं म्हणजे टेम्पटेशन म्हणतो, स्ट्रॉंग डिझायर ऑफ बॅड थिंग्स. जर अशा बॅड थिंग्सची डिझायर मनात आली तर हेल्प मी टू से नो, मला नाही म्हणण्यास. आणि जर असं केलं आपण, जर आपलं शरीर व्यसनापासून, अशा बॅड थिंग्सपासून बाजूला ठेवू शकलो तर काय होईल? आय माइट कीप माय बॉडी क्लीन, मी माझं शरीर स्वच्छ ठेवीन. आणि जर शरीर स्वच्छ असेल तर अँड फिट फॉर लाईफ ईच डे, आणि माझा प्रत्येक दिवस, माझं शरीर जर आरोग्य चांगलं राहिलं तर माझं जीवन चांगलं होईल, माझं लाईफ चांगलं होईल. इज दॅट क्लिअर? इन धिस स्टॅन्झा, इन फर्स्ट लाईन ऑल्सो देर इज द फिगर ऑफ स्पीच apostrophe as the narrator appeals to the Lord. And in the last line of this stanza, you can see and fit for life. The letter F, sound F is repeated. So you can say the alliteration figure of speech is used in the last line of this stanza. Let's see the last stanza of this poem. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. And in this stanza, the poet, the speaker said, when my teenage years are over, जेव्हा माझे हे टीन एज संपतील, आफ्टर 19 years, कारण तिथून पुढचं आयुष्य वेगळं असतं. 13 ते 19 टीनेज हे वय घडण्याचं आणि बिघडण्याचं दोन्हीचं वय समजल्या जातं. आणि 19 संपल्यानंतर तुमच्या खऱ्या आयुष्याला सुरुवात होते. ज्यावेळेस हे 19वं वर्ष संपलेलं असेल तेव्हा आय नो दॅट आय विल सी, मला माहिती आहे की मी स्वतःला कुठे पाहिल माझं टीनेज संपल्यानंतर. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, माझं लाईफ कसं असेल? एकदम बेस्ट असेल, चांगलं असेल, बिघडलेलं नसेल. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि त्याही वयामध्ये, त्याही आयुष्यामध्ये तू माझ्या सोबतीला असशील. वॉकिंग नेक्स्ट टू मी, तू माझ्यासोबत चालत असतील. दॅट मीन्स गॉड इज विथ मी. कारण ते आयुष्य माझं कसं झालेलं असेल? इट्स व्हेरी बेस्ट, बिघडलेलं नसेल. पण हे सगळं कसं, केव्हा पॉसिबल होईल? व्हेन यू हेल्प मी टू टेक राईट डिसिजन्स. दिस इज द टीनएजर्स प्रेयर मेड टू द गॉड टू हेल्प हिम और हर टू टेक राईट डिसिजन्स, टू मेक हिज हर लाईफ बेटर, सक्सेसफुल. आणि दुसरी साईड आहे, जर अशा प्रसंगी जर डिसिजन चुकले तर ते लाईफ वर्स्ट होऊ शकतं, त्याच्यामध्ये खूप वेदना होऊ शकतात, आपण अनसक्सेसफुल होऊ शकतो. आणि सक्सेसफुल व्हायचं असेल तर हे ईश्वरा तू माझ्यासोबत राहा. दिस इज द meaning of last stanza. At the end of this poem we can say it is very meaningful poem. It is a prayer to the God, and the speaker through this poem appeals to the God to help him her to take right decisions. In that case he or she can enjoy the glory of life. This is all about the poem Teenager's Prayer. Thank you.